आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले अस्सल मर्दानी खेळ, कुस्त्या, बैलगाड्यांच्या शर्यती, त्याचबरोबर आपल्या मातीतल्या हिऱ्यांचा इतिहास तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। हे विकास मामा दळवी आहेत। आता खटाव तालुका अख्खा आपल्याला तेच फिरवतात। नदीला पूर आल्यामुळे ट्रॅक्टर आपल्याला नदीत घालून जायची वेळ आली। संजय बैलाची मुलाखत घेण्यासाठी आपण चाललोय। येरळा नदी आहे। दुष्काळ असतो पण पूर आलाय नदीला, पाणी आल्यामुळं ट्रॅक्टरनं आपण चाललोय। ट्रॅक्टर पाण्यातून घातलेलं, तर ट्रॅक्टर जे चालवत आहेत ते त्या जुन्या संजय झालेल्या बैलाचे मालक आहेत। आता त्यांच्या आपण चाललोय घरी, तिकडं मुलाखत घेऊया आणि जुन्या ढाली वगैरे काय आहेत ते बघूया आपण। आणि हा मोबाईल शूट आता इथे थांबवतोय। आज आपण आलेलो आहे वाकेश्वर येथे। वाकेश्वरवरून थोड्याच अंतरावरती असलेल्या शेतात आलेलो आपण, शिवारात। चंद्रकांत फडतरे गृहस्थ आहेत। चंद्रकांत फडतरे यांचा इतिहास असा आहे की त्यांच्याकडे संजय नावाचा बैल झाला, ज्याने अख्ख्या खटाव तालुक्याचे नाव एवढे मोठे केले की सातारा जिल्हा काय, पुणे जिल्हा, मुंबई सगळीकडे त्या बैलाने धुमाकूळ घातला होता। संजयचा इतिहास काय होता हे जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना पारावरती विचारलं तरी अजून भरून राहिल्याशिवाय त्यांना डोळ्यात अश्रूच येतात। काका नमस्कार। यूट्यूब चॅनल आपलं जो आहे मातीतली हिरे, त्याच्यावरती आपण आज संजय जो आहे तुमचा, त्याची माहिती तुमच्या माध्यमातून आपण पोहोचवणार आहे। धन्यवाद। तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माती हिरेतले इतका आभार आहे की तुम्ही इतक्या पावसा पाण्याचा इथं आमच्यापाशी आला, की नदीला पूर आला तरी तुम्ही इकडं आमच्यापाशी आला संजयच्या ह्याच्याकरता तुमचे आभार आहेत। काका काय आठवण येत संजयबद्दल? बरंच नाव ऐकलं आम्ही संजयबद्दल। संजयबद्दल आठवण अशी की संजयने पहिल्या सुरुवातीला आम्ही संजय 2095 साली घेतला। ते घेतला बोसऱ्यातनं, 33,500 रुपयाला बैल घेतला। काका थोडा आपल्याला पावसाने व्यत्यय आणला, तुम्ही कुठनं खोंड आणला होता ते सांगत होता तुम्ही संजयला? आम्ही खोंड आणला हो बोसऱ्यातनं, आदत असताना ते आणला 33,500 रुपयाला। आम्ही त्याला इथं आणले म्हणजे पहिला पळतच होता तो, पण आम्ही त्याला 6 महिने तरी बघित होतो की बाबा हे आपल्याला खोंड मिळावा म्हणून आम्ही त्याच्या मागं लागलो। त्याबरोबर आमच्या गावातल्या एका खोंडा संघ पैरा केला होता त्याचा, म्हणून आम्ही त्याला त्याकडं घेतला। घेतल्यानंतर आम्ही इथनं कोरेगावला गेलो मैदानाला। कोरेगावमध्ये अंधापैलवानाचा वाघऱ्या आणि आमची गाडी सेमीफायनलला लागली। तर तिथं निकाल देताना त्यांनी गाडीला 3ऱ्याच गाडीला नंबर दिला। मग ते अंधापैलवान म्हटले की तुम्ही वासरा लागली, त्या संजय लागला आहे वाकेश्वरचा, त्या वासराला नंबर द्या, मला देऊ नका, त्या दुसऱ्या गाडीला देऊ नका। पण त्यांनी व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये, कोरेगावला मोठं ही मैदान असल्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर संजयचं तोंड आणि अंधापैलवानाच्या बैलाचं तोंड समान होतं। मग त्यांनी अंधापैलवानाला नंबर दिला, आम्हाला 2 नंबर दिला त्यांनी, अंधापैलवानाला दिला त्यांनी। मग तिथनं गाडी आम्ही पडली, घरी आलो। परत 4 दिवसानं कोरेगाव चंचळीचं मैदान 2 नंबर होतं दुसऱ्यांदा। तिथं गाड्या भरपूर आल्या, तिथं आम्ही फायनलचं 2 नंबर केलं। आमचे आबा ड्रायव्हर, नाना ड्रायव्हर असताना त्यांनी सुरुवातीलाच अंधापैलवानाचा वाघऱ्या लागला गटाला, तर त्यांनी गाडी झुपली नाही वाघऱ्याची त्या टायमाला। त्याच्यानंतर आम्ही बरेच फायनल केल्या। आम्ही इकडं पप्पूचे ह्याचं अलीशेटचं कोरे ह्याला
जी.पी. पाटलाचं कराडला, परत भगवानदादा नेरचं, बाघोजी पाटील, अण्णा काळे, ही अशी बरीच मैदानं आम्ही केली. गौंडवाड्याचा सुंदर, परत पाखऱ्या, ह्याचा वायचा पाखऱ्या, तिथं 1 नंबर केलं वायच्या पाखऱ्या संग. वाईचा कोणता पाखऱ्या, कोण होतं मालक? वायचं ते बापू म्हणून म्हातारा बापू होतं, ते आता तो वारले. ती नखऱ्या म्हणताय का तुम्ही? नखऱ्याच्या मालकाचाच पाखऱ्या म्हणून बैल होता, जायगुड्यांचा. हा, डायगोड्यांचा. मग ते बैल असताना तिथनं आम्ही बरेच मैदान केलं. आम्ही परत काही दिवस 1 वर्षानं मुंबईला पळायला गेलो पारगावच्या मुरलीधर संघ. त्यानं आम्हाला इथं बांधून घेतलं की आम्हाला म्हणला तुम्हाला 25,000 रुपये देणार. त्या काळात म्हणजे 25 म्हणजे 1 लाख रुपये झाले. किती सालची गोष्ट आहे? ते बघा सरासरी 2001ची सालची गोष्ट. मग तिथनं घोड्यासंग बैल पळाला, पण त्याला आम्ही इथं सांगितलं होतं. ते म्हणाले ड्रायव्हर, आम्ही म्हणलं आमचा ड्रायव्हर असेल तर आम्ही येतो. मग आम्ही इथनं आबा, मी, आमचे नाना ड्रायव्हर, सुरेश फडतरे ड्रायव्हर, ते आम्ही 5 जण असे इथनं गेलो. संध्याकाळचा बैल घेऊन आम्हाला त्यांनी सेपरेट टेम्पो दिला. तर ते आमची मैदान ठरली होती 2 वेळाच पळायचं. तर ते म्हणले नाही, अजून ते दुसऱ्या 2 दिवसांना आणखीन पळायला लागेल. आम्ही म्हणलं आम्हाला एवढ्या पैशात जमत नाही, अजून 25,000 रुपये वाढतं यायला लागेल. मग त्यासाठी आम्हाला 50,000 रुपये मुंबईवरनं त्यांनी 2 दिवस थांबलो. घोड्यासंग पळवला संध्याला. मग ते त्याचे मैदान 2 केली चांगली नामांकित. तिथून 5-6 दिवसानं आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर इथं सुत्रवाडीचं मैदान होतं. सुत्रवाडीच्या मैदानाला आम्ही आमच्या गावचं सुरेश दिनकर फडतरे यांचं एक वासरू घातलं होतं. तिथं ते वासरू घातल्यानंतर त्यानं फेरा चांगला काढला, शिमी चांगली निघाली आणि फायनलला 2 नंबर केलं. आणि ती वासरू त्याला गिरायक आलं. ती वासरू पटकीने ती गिरायक आलं. त्या टायमाला 65,000 रुपये ते वासरू विकलं. लगेच इकली म्हणजे त्यानं वासरा अशी काही 20-22 वासरा अशी गावातली इकली त्यानं, की आपल्या त्या बायलानं पैसेच करून दिले संजयनं त्या माणसात. म्हणून संजय ही गावात आमच्या प्रसिद्ध, म्हणजे अख्ख्या आता खटाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. कुशेगावच्या सुंदर संघ आमची ही लागली होती गाडी. त्यांनी पुशेगावात आम्हाला त्यांच्या गावचं मैदान असताना नंबर दिला नाही, पण त्यांनी आम्ही दुसऱ्या दिवशी येडेओपळ्याला 2200 फूट पल्ला होता. 4 दिवसानंतर 2200 फुटा पल्ल्यावर आम्ही चोराडचा बाजा घातला होता, येळगावकरांनी घेतलेला. मग ती बाजा घातल्यानंतर आमची गाडी गटाला लागली, शिमीला लागली. फायनल केलं आम्ही 1 नंबरला. 2 नंबरला शिमीमध्ये त्यांना आम्ही मारलं. पुशेगावच्या सुंदरलाल आणि अण्णा काळेचा प्रधान होता, फरकानं मारलं. 2200 फूट पल्ला म्हणजे बैल काय अशी चालत येत होती. पण आमच्या आबाची अशी झेट होती ना ड्रायव्हरची, की ती त्या मनात बसलं की ती त्या दिवशी म्हणणार आज मी ठेवीत नाही कोणाला, ही हुकमी अक्का होता. परत आम्ही काय टायमाला ते जाबरचा, पुसळीच्या जाबरचा बैल सोन्या म्हणून एक होता. त्या बैला संग बैल लय पळायला आतनं ताट, पण त्या बैला संग बैलच कोण घालत नाहीत. मग ती म्हातारा आमच्याकडे आलं इथं, म्हणले आम्हाला 1 मैदान बैल द्या. आम्ही ती 1 मैदान बैल गाडी चांगली पळाल्यानंतर 2-3 मैदान त्या संघ केली, चांगली फायनल झाली ती. मग तो बैल आम्ही पेठ नेरलेला घेऊन गेलो. पेठ नेरलेला घेऊन गेल्यानंतर आम्हाला त्यांनी गाडी चांगली पळती म्हणून काही मैदानात आम्हाला नोंद करून घेतली नाही. 2च्या नंतर म्हटली नोंद संपली. आम्ही 2 वाजता पोचलो होतो. पोचल्यानंतर आम्हाला तिथं मग आम्ही असं मैदानात खाली गेलो फाटी बघायला, तर तिकडे अंडा पैलवान येत होते रेटरेची. मग ती म्हणले काय चाललंय, कसं कवाशी आला. म्हणलं आत्ताच आलो अण्णा. मग त्यांना ते परत अण्णा म्हणायची, काय बापू म्हणायची. मग बापून ते आम्हाला त्यांनी सांगितले, म्हणजे आपल्या गाड्या 5-6 नोंदलेल्या आहेत, त्यात कुठेही तुम्ही गाडी हाणा. मग त्यांची गाडी आम्हाला ती 7 गाड्या त्यांनी नोंदलेल्या होत्या. मग त्यांनी आम्हाला 13व्या गटात गाडी हाणायला दिली. रेट्रेला आम्ही खाली 13व्या गटात गाडी लागली. म्हणजे अंदाजे अंदापल्लाचे नाव असताना त्यांनी 3 नंबर तासाला गाडी लागली. गाडी लागल्यानंतर गाडी खाली गेली. गाडी बैल आत आली की गाड्या झोपायची माणसं बंद झाली.
मग 3च गाड्या पळाल्या. मग त्यातनं तो बैल बाहेर जात होता, पण त्यात इतका त्या गाडीकडेनी नसताना म्हणतात आमच्या गाडीचं बैलाचं जू मोडलं, त्या पुसाळीच्या सोन्याच्या जू मोडलं म्हणतात. तशीच गाडी नानाबानं तरवून संजयला ह्याच्यावर 1 नंबर केलं गटालाच. केल्यानंतर परत छकडं आम्हाला कोणत्या म्हणजे अंदाची गाडी लागली. मग अंदा बैलानं त्यांनी ते आपलं दुसरं छकडं मागलं आणि आम्हाला त्यांचं छकडं दिलं. तिथं 1 नंबर केलं. 1 नंबर केलं की आता ते अंदा बैलाचे नाव त्यांनी बक्षीस दिलं नाही गावानं, गावची गाडी असताना दिलं नाही. तरी अंदा म्हणले आम्हाला त्यांनी स्वतः त्यांच्या पदरचं त्या टायमाला 7,000 रुपये बक्षीस दिलं. आम्ही म्हणलं बापू पैसे आम्हाला नको, तुम्ही आपलं तुम्हाला गावानं बक्षीस दिलं नाही, ह्याला सगळ्या पब्लिकला कळायला नंबर कोणी नेला. आम्ही फारकान नंबर 1 छकड्याच्या अंतरानं घेतला होता. गावाला कळल्यानंतर त्यांनी बक्षीस दिलं नाही म्हटले. ते पण अंदा म्हणले आम्हाला घरी आणून बक्षीस देतात ही इथली माणसं. मग त्याने आम्हाला कराडात आणलं, जेवाय घातलं, बैलासनी सोडलं, तिथं खाया घातलं. भरपूर सेवा तशी त्यांनी तिथं केली. 1-2 तास आमची त्यांनी. तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर परत एक 5-6 दिवसानं आम्ही माळशिरसला गेलो मैदानाला. माळशिरसला गेल्यानंतर अण्णा काळेचे आणि प्रधान आणि ह्याचा पुशेगावचा सुंदर आणि आमचा हे पुसाळीचाच बैल होता सोन्या. संजयने सोन्या होता. सोन्यानं संजय ती सेमीफायनलला आमची त्यांची फायनलला बरोबर गाठ पडली. गाठ पडल्यानंतर आबाने त्यात ड्रायव्हर आमची म्हणजे तिथली कसं आहे झेंडावाली पहिली कसं आहे गावची गाडी म्हणून त्याच्यावर झेंडा टाकणार. पण त्याच्या अगोदर आमच्या गावची पोरं म्हणजे आपल्या इथली जवळच्या आसपासची तालुक्यातली बरीच माणसं पोरं जी होती हुशार आपली चांगली ती आपल्या तालुक्याचं नाव राहण्यासाठी संजयबरोबर सारखीच लपटून असायची. मग संजयनं ती झेंड्यावर त्यांचं जशी मग गाडी मोहरं घेतील अशी आमची जी गाडी मोहरं घ्यायची. त्यात वाद एक अर्धा तास झाला. अर्ध्या तासानं गाड्या सुटल्यानंतर आबानं एक छकड्याच्या फरकानं अंतरानं गाडी घेतली, नंबर फायनल घेतला. मग त्यांनी तिथनं नंबर घेतल्यानंतर आम्हाला तिथं त्यांनी आबाचा सत्कार बित्कार चांगला केला. तिथनं परत आम्ही काही काळानंतर लिंबूतला गेलो. आमच्या इथे कुरलीचं एक तानाजी साठेंचं म्हणून बारकं खोंड होतं, दुसरा खोंड होता, छोटा खोंड होता, पण लय चिकट पळाय होता. मग तिथं लिंबूतला गेल्यानंतर आबाला म्हणले ही बैल घेऊन आलाय बाई. हो म्हणले आबा. आमच्या संजयला तिथं मग जाहीर होता संजय. मग संजय गाडी बांधून तिथं लिंबूचं आम्ही 2 नंबर केलं. मग लिंबूचं 2 नंबर केल्यानंतर तो बैल तिथं इकला. वडकीन आल्यात कुरोलीच्या तानाजी साठ्याचा खोंड म्हणून तो इकला 1,05,000 आला. मग त्यांचा आमचा परत पायरा तुटला. पायरा तुटल्यानंतर आम्ही इथं गावी आलो. मग परत आम्ही साखराळकराचा राजा घातला. ते बी चांगला खोंड होता चिकाटे. साखराळकराचा राजा घातल्यानंतर आम्ही ती इथं ह्याच्यात मैदान केलं पुशेगावला. पुशेगावला केलं त्याने आम्हाला काय 3 नंबर दिला पुशेगावमध्ये. कधी किती सालची गोष्ट आहे काका? ते साधारणपणे 2003 सालची गोष्ट त्या 3 वर्षाची. बर. मग कुणाला फायनल दिलं त्यावेळेस तिथं दिला ह्याला आज आपल्या पुशेगावच्या सुंदराला त्यांच्या गावच्या मैदानावर. बर. परधनाला सुंदरालाच. मग अशा संजयवरती अन्याय झाला. मग अशा वेळेला बरेच ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला. पण अन्यायाचा आम्ही लगेच त्याचा तडा काढून लगेच दुसऱ्या मैदानावर त्याचा हीच काढत होतो. पण असं कधी झाले का पब्लिकच अगदी धावून गेले आयोजकांवरती की संजयच बसलाय म्हणून? पब्लिक बरेच वेळा धावून गेले. तरी ती कसं आहे गावच्या गाड्या म्हटल्यानं पब्लिक कसं आहे ती गावच्या गाड्यामुळे गावच्या गाडीला नंबर देते तीच. पैसे काय नसतं तर त्या टायमाला बरेच हे असायची गावची वड राहती. पण आम्ही कवा ही गावची वड केली नाही. आम्ही आमच्या गावात मैदान भरीत होतो तरी आम्ही रितसर मैदान भरायचो. काय असेल ती पळून कुणी नेऊ द्या. किती फायनल घेतले होते संजयनं? संजयनं सरासरी बघा 200च्या आसपास फायनल घेतल्या आणि 50 खोंड इकली संजयनं अशी बनवून. म्हणजे त्याच्यावरती 51 वासरं तयार झाली आणि शिक्षण करून त्यानं तेवढी वासरं इकली बघा संजयनं.
म्हणजे खटाव तालुक्यातलं बैलांचा हेडमास्तर. हो, खटाव तालुक्याचा बैलाचा हेडमास्तर संजय आणि तसा सातारा जिल्ह्यातला ड्रायव्हर बी नानाबा हेडमास्तर ड्रायव्हरांचा. हा, म्हणजे शेजारी बसलेत हो, अतुल शेठ यांचे वडील. वडील. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुलाखत घेतली. हा, आपापा म्हणतात त्यांना आणि नानापा म्हणतात. हो, आवाज म्हणते ती सगळी आवाज म्हणते. म्हणजे नाना ड्रायव्हर जी म्हणजे प्रसिद्ध असायचा. काय तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान की जिथं खूप घासाघाशी झाली, नाहीतर मग तुम्हाला वाटले निकालच नाही मिळायचा, मागणी गाडी लेट सुटली, असं काय? बनपुरीत फाटी नव्हती. बनपुरी गाव ही आमच्या म्हणजे उन्हाळी मैदान होतं, येरवाडीच्या खालत आहे. त्या गावात फाटीच नव्हती. तर सगळ्याच फाट्या नव्हत्या का? नाही, फाटीच नव्हती. 4 फाट्या होत्या, एक्स्ट्रा 5वी फाटी नव्हती. बरं, म्हणजे 5 जण तुम्ही फायनलला राहिला. हा, 5 जण आम्ही फायनलला राहिलो. फायनलला राहिल्यानंतर त्याचं आम्हाला ती 5व्या फाटीला म्हणजे 5 नंबर आम्हाला तासाला, म्हणजे पहिलं काय कवा चिठ्ठ्या टाकीत होती, कवा चिठ्ठ्या टाकीत नव्हती, असं केलं. मग आम्ही हातानं फाटी तयार केली. बर, हातानं फाटी तयार करून सगळी पोरं गावची, परत एक ओढूची, येरवाडीची, काय अशी बरेच म्हणजे तालुक्यातली सगळी माणसं उभी राहून फाटी तयार केली. ती एक अर्ध्या तासाच्या आत फाटी केली, बैलच झुपीत. मग त्या फाटीतनं 1 नंबर घेतलं फरकानं, पब्लिककडेनं. म्हणजे पब्लिक किंग संजय हे होताच. दुई खांदी पाळणारा संजय म्हणजे पब्लिक किंग कडनी. असं नाही की मैदान त्याचं कुठलं म्हणजे कडेला आलाय आणि ते पडलाय बाहेर गेलाय आणि असं कवाच नाही त्याचं. म्हणजे हातानं तास तयार केला तुम्ही फाटी? हो, हातानं तास केलं तयार. तरी त्यात त्यांनी पळून दाखवलं. हो, पळून दाखवलं. 1 नंबर फरकानं करून दाखवलं त्यानं. आता आपल्याकडे किती ढाली आहेत त्याच्या आठवणी? आता त्याच्या ढाली बघा. आता कसं आहे, गावात आमच्या प्रत्येक म्हणजे आमचा एक गावातला एक बबन साठे म्हणून माणूस होता. ते आता वारला गेला. त्याला इतका छंद नाद की तो संध्या पळायला जायचं म्हणलं की नदी जायचा, पहाट 5 वाजता आंघोळ करायचा आणि तिथून तो सरळ दावणीला जिथं संजा बांधला असेल तिथं खोटीला पाणी घालणार, त्याचं ती पूजा बिजा करणार, तो सोडणार सगळं. म्हणजे बडजी बुवाच होते ते? हो, बडजी बुवा मांगाचा माणूस होता तो. पण सगळं तो नियोजन करायचा आमचा. आणि त्याच्यानंतर त्यानं त्याच्याकडे आम्ही जे आहे का नाही सगळी ढाल त्याच्या घरी म्हणजे तोच घ्यायचा, सगळं नियोजन करायचं आमच्याकडे असताना. ते म्हणजे एकदम माणूस म्हणजे लय प्रेमी होता संजयचा. आजकाल लय जणांचे भांडणं होतात, ढाल तुझी का माझी? हो, तुझी का माझी. पण आम्ही पहिलं का नाही आमच्या गावात घरची बैल मालक तुम्ही, हो, पण धरू करू लागणाऱ्यावरती प्रेमापोटी तुम्ही आपलं बक्षीस नेतो. हो, बक्षीस म्हणजे 1 नंबर बक्षीस. आता आम्ही गावाला नामधारी मालक तुम्ही? हो, म्हणजे अख्ख्या गावाचाच बैल होता? अख्ख्या गावाचाच. अख्ख्या गावात नव्हता, तालुक्यात होता. पेडगावात बी एक 5-25 ढाल आहे त्याची अजून. म्हणजे पेडगावात त्यावेळेस त्याचे जे फॅन होते, हो, जे चाहते होते, ते त्याच्या बरोबर ते असायचे? हो, त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी डाली आहे त्या संजयच्या. आपल्याकडे घरी किती शिल्लक आहे आता? आमच्याकडे घरी एक 5-6 डाली आहेत त्या बघा, मोठ्या. हा, त्या आहेत तेवढ्या. खराब झाले ते बी आता जरा खराब झाले. ते अशाच 2-3 वाटून नेल्या. काय टोटल त्यांनी 1 नंबर किती गेले असतील? टोटल 1 नंबर सरासरी त्याचे 150च्या वरनं असतेली. आणि 2 नंबर 3 नंबर पकडून असं किती झाले असतील? 200च्या वर गेले. म्हणजे 200, 250 फायनली. ह्या आबाच्या हातच्या काळच्या फायनली आहेत त्या नाना ड्रायव्हरच्या. कुठून घेतला होता बैल आपण? हिथं आम्ही बोसऱ्यामधून. त्यावेळेस तुम्ही घेताना काय त्याची पारख केली? त्याची पारख असा एक आम्ही 6 महिने त्याला बघित होतो. त्याच्या बाबा ते जो पळायचं जिथं जायला रेषेल असेल तिथं आम्ही पारख त्याची बघायचं बारकाय ना की हे बैल कसा पळतोय. तो 2 खांदी खोंड पळत होता. त्या मालकाला माहित नव्हतं तुम्ही? हो, त्या मालकाला माहित नव्हतं. आम्ही बाबा हे घेणार त्या बैलाची तुम्ही? हो, म्हणजे 6 महिने आम्ही त्याला हेरत होतो अगोदर. आधी त्याची पारख केली? पारख सगळी करून मग आम्ही तो घेतला. मग काय किस्सा होता त्या मालकाला ज्यावेळेस तुम्ही मागायला गेला? त्याची मालकाला गेला तेव्हा जरा पहिल्यांदा गेलो तेव्हा नाही म्हणला. परत त्याला एक अडचण आल्यानंतर त्यानं आमच्यातला एक गावातला एक असाच माणूस होता की पाहुणा होता. ते म्हणला असा बैल ऐकायचा आहे,
चला जाऊया. मग आम्ही संध्याकाळच गेलो. संध्याकाळचं गेल्यानंतर त्या पाहुण्यांनी सांगितलं नव्हतं तुम्हाला की तोच बैल आहे तुमच्या मनातला? त्यानं सांगितलं नव्हतं, पाहुण्यानं त्यांना सांगितलं नव्हतं, मग आम्हाला बी सांगितलं नव्हतं की आम्ही सहज गेलो म्हणून गेलो. तर त्याला ती अडचण दाखल्यानंतर त्याला टेलरचं दुकान टाकायचं होतं. बर. म्हणजे मशनी घ्यायच्या होत्या, हे करायचं होतं, त्याचा टेलरचा धंदा होता. म्हणून ते गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी गेल्यानंतर 7:30 पावणे 8 वाजता गेलो. आम्हाला ते व्यवहार ठरल्यानंतर ते म्हणला 2 दिवसात पैसे दिले तर म्हटला हे आपला व्यवहार. आम्ही त्या टायमाला त्यांना तेव्हा 500 रुपये कुठलं 100 रुपये इसार दिला होता. मग दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी ते पैसे त्याचं 33,400 रुपये नेऊन दिलं आणि बैल सोडून आणल्यानंतर तिथं आमचा कुमट्याचा संतोष मांडवे. त्यावेळेस किती दाते होता बैल? आदत होता. आदत असताना मग ते आम्ही घेतला. मग ते आमचा एक जोडीदार होता कुमट्याचा, संतोष मांडवे म्हणून. त्याला एक बैलाचा भयंकर गाडी अड्ड्याचा नाद. मग त्यानं जिकडं जाईल तिकडं आम्हाला टेम्पो त्याचा संतोष मांडव्याचा असायचा. फायनल कुठे बी जाऊ द्या, काय करू द्या, घेऊ द्या, सगळं त्याचंच नियोजन, टेम्पोचं सगळं तेच असणार. मग त्याला बोलल्यानंतर आम्ही दिवसांच्या इथं आणल्यानंतर एक 15 दिवसानं त्याला आपलं जराच हे म्हणजे त्याच्याकडे जरा अपघात होती त्याची वाळल्याची ज्या मालकाकडे. त्याला इथं आणल्यावरती तुम्ही त्याला खुराक वगैरे घालून आम्ही त्याला चांगला तयार केला, शिकलेला होताच ते अगोदर, पण पक्का इथं केला, अजून त्याला फिट केला इथं. फिट केल्यानंतर मग आम्ही इथनं एक कोराच्या मामाचा खोमणे मामा म्हणून आहे, त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी इथं आले, त्यांनी आम्हाला खोंड मागितला, म्हणजे आदत असतानाच मागितला. तर त्यांच्यापाशी मी एक बैल होता, त्यांनी वडकी नाल्याला आम्हाला नेलं. आता वडकी नाल्याला नेलं तेव्हा आमचा संजा एकदम खराब होता. तिथं त्या कोराच्या मामाला म्हणायची ही बैल पळायचा वय खोटा संघ. त्यावेळेस तुम्हाला माणसं हसली? आम्हाला हसली माणसं, ही गाय पळायची वय म्हणली, गाय म्हणलाय. तरी आमचे नानाबा म्हणले गाय ही तुम्हाला दाखवतो एक 4 तासातच. म्हणजे भागोजी पाटील ही बरेच नानाबाला ते आम्हाला नावाला ठेवायची. मग गटाला भागोजी पाटलाची गाडी मारली. म्हणजे त्यावेळेस अगदी जतून द्यायला झालं होता वासरू? हा, एकच वासरू, एकदम किरकोळ तब्येत म्हणजे गाय सारखंच दिसायचं. मग मारल्यानंतर तिथं फायनल घेतल्यानंतर आमच्या गावातले बरेच म्हणजे 5-25 पोरं म्हणजे त्या टेम्पोत होती. म्हणजे एकटाच संजय असताना 5-25 पोरं असायची. त्या माणसाने आमची 2 दिवस तिथं सेवा केली. तिथं परत दुसऱ्या दिवशी एक आम्ही त्यांच्याच गाव शेजारी एक वाडीचं मैदान होतं म्हणून थांबलो होतो. तिथलंही मैदान 1 नंबर केलं. मग ते मामाने आम्हाला ते 2-4 दिवसात त्यांनी चांगला खर्च करून आपलं 5-25 माणसं आमची जेवाय घालून त्यांची आज म्हातारी चांगली 1 नंबरची मच्छी, मासे, अंडी, मटण घातले आमचे नानाबा. एकदम जोरात पाहुणचार केला तुमचा? पाहुणचार जोरात केला. आमचे शिवाजी हायस्कूलला सर म्हणून होते एक दिलीप सरांना पण नाद लागला? सरासनी बी नाद लागला. सर म्हणलं शाळा, आम्ही म्हणलं अहो सर शाळा शिकवाय जावा तिकडं. ते नाही म्हणले आजचा दिवस राहतो आणि परवा जाऊ खोंडा बरोबर. असं झालं. म्हणजे सरच तुमच्या बरोबर यायला लागले? हा, सरच आमच्या बरोबर आलो. त्यांना सुट्टी होती त्यांना दत्त जयंतीची. बर. संजयनं नाद लावला त्यांना पण? त्यांना म्हणजे नाद पहिला होता बघाय असायचं, पण परत लयच नाद लागला. म्हणजे त्यावेळेस कुठल्या अजून मोठ्या बैलांबरोबर पळला होता संजय? त्याबरोबर गौंडवाडीचा सुंदर, जिंतीचा राजा, परदान ह्याचा अण्णा काळ्याचा, कुठला जिंतीचा सोन्या होता. परत आपला ह्याचा पुसाळे सोन्या होता. आली शेठचा बाजी होता. जीपी पाटलाची बॅटरी होती. हा, त्या काळच्या सगळ्या नामांकित बैलांबरोबर. त्या काळात जेवढी नामांकित बैल होती का नाही त्या टायमाला तुम्ही नावं सांगितली तर अजून लोकांना नावं कळतील. कारण की आता आपण संजयचा इतिहास सांगतोय म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट साधारण. मग
आता माणसांना फक्त भारत सुंदर माहिती, कॉमन लक्ष्या माहिती, कॉमन नाव माहिती. आता संजय पण नाव कॉमन आहे, पण त्यावेळेस तुमचा फडतऱ्यांचा काय संजय घडला हे आपण आज मांडतोय. त्यामुळं त्यावेळेस अजून कोणाची बैल पडली हे आपण आज दाखवतोय तुमच्या माध्यमातून. आता त्या टायमाला कसं होतं हे आपल्या आता वाईचा नखऱ्या पण आहे, तो वाईचा नखऱ्या अजून लोकांना जास्त माहित नाही. मागे एकदा उदय भाऊंनी एका व्हिडिओत नाव घेतलं त्यामुळे लोकांना माहिती. पाखऱ्या बरोबर पळला, नखऱ्या बरोबर त्याचा नंतर आला पाखऱ्या म्हणून आजोबा त्यांच्या नखऱ्या आजोबा एक हे बैल होता त्याच्याकडे एक नंबर मध्ये मिळाला त्यांचा बैल तो पाखऱ्या असेल, गोडवली नखऱ्या होता. गोडवलीचा पाखऱ्या होता बघा एक नंबर त्या टायमाला. आतनं बैल पळणार गोडवलीचा पाखऱ्या होता. ते पाखऱ्या फार म्हणजे आत नसते, गाडी लागली कसली गाडी लागू द्या ताणून माझी महाराज. आम्ही ते गोडवलीच्या पाखऱ्यावर आम्ही एक 10-5 मैदान चांगली एक नंबरची केली. तुम्ही मैदानात जाता का? जातो की. मग तशी गती कुठल्या बैलात दिसते आता तशी गती अजून साधारणपणे तशी गतीच नाही आत्ताच्या ह्याच्या मैदानाला. पहिले मैदान आणि आत्ताचे मैदान, आत्ताची मैदान ही छटछूट आली हो. पहिली मैदान असे असायचे की 1500, 1600, 1700, 2200 फूट पल्ला असायचा. येडेव पळायला तर एक नंबर पल्ला म्हणजे अख्ख्या आपल्या महाराष्ट्राचं एक नंबरचं मैदान म्हणजे येडेव पळ. झेंडावाला टाकणारा दिसत नव्हता की चेंडावासारखा असायचा, बारीक दिसायचा, लांबून दिसायचा. म्हणजे लांब एकदम छोटा दिसायचा. एकदम छोटा. किती फुटाचा किती मीटरचा असेल अंदाज? 2200 फुटाचा पल्ला तो येडेव पळ्याचा कायमचा असायचा. आम्ही त्याची सरासरी ती म्हणजे 700 मीटर असेल. आता ते आम्ही त्या गावचे येडेव पळ्याचे लगातार 3 वर्ष फायनल घेतली लागोपाठ. म्हणजे कंटिन्यू तुम्हीच फक्त मानकरी दिली? हो मानकरी 2200 फुटाचा मानकरी आम्हीच होतो संजय वाक्षरचा. संजयात सलग 3 वर्ष. सलग 3 वर्ष. आणि पुशेगावचे किती वेळा गेले आपण? पुशेगावचे आम्ही 3 वेळा घेतली फक्त. म्हणजे आम्हाला 2 नंबर दिला त्यांनी, ते गावचे असल्यामुळे त्याने नाही दिलं ते एक नंबर. म्हणजे 3 वेळेस तुम्हाला 2 नंबर दिला? 2 दिला. 2 नंबरला 3. कोरेगावला 2 नंबर दिला. आदत वयात कोरेगावला 2 नंबर दिला. बर. नागठाण्यात 1 नंबर केलं आम्ही ह्याच्या गोडवलीच्या पाखऱ्या संघ. म्हणजे ते म्हणजे जी मोठी मैदान म्हणतो आपण हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, नावाजलेली मैदान पुशेगाव, कोरेगाव, नागठाण, माळशिरत तर आम्ही आहे का नाही 8 दिवस बघा लगातार नानाबान आम्ही 15 दिवस बैल म्हणजे सकाळचं एक मैदान की दुपारचं एक मैदान करायचो शेजारी. ते कसं अरेंज करायचं तुम्ही? ती अरेंज करायचं म्हणजे कसं आहे 2च वेळा बैल पळायची. त्याचा कसं असा तिकडे गाड्या लय असायच्या म्हणजे मैदान लय असायचे गावोगाव. म्हणजे पहिले कसं व्हायचं गट पळाला की जत्रेचा काळ, जत्रेचा काळ असल्या म्हणजे गट झाला की फायनल डायरेक्ट व्हायचं. डायरेक्ट फायनलच व्हायचं. फायनलला असं गाड्या त्यावेळेस 50 गाड्या आल्या. 40, 50 गाड्याच असायच्या. एकाच गटात सगळं सोडणार? नाही एका गटात नाही. 4-4, 5-5, 6-6 7 गाड्या सुटल्या. म्हणजे नुसते सगळे गटच मारायचे पहिले. गट तू परत फायनलच करायचं. असं आम्ही 2-2 ठिकाणी फायनल घेतल्या तिथे. मग टायमिंग उरकायचं का त्यावेळेस? टायमिंग काय सकाळचं काय 4 वाजल्यापासून काय चालू असायचं मैदान. मग तवर तुम्ही शेवटच्या फेऱ्यात पळायचा ना? आम्ही मैदानाला जाऊन ना आम्ही फायनल घ्यायचो इकडं आणि तिकडं जायचो तिथं गटात खेळायला. आमचे म्हणजे आमच्याकडे 4 जोड्या होत्या. एक ह्याचे पवारवाडीचे अर्जुन आबाचा एक बैल होता, आमच्या सुरेश बापूचा एक खोंड होता गावातला, आमचा संजय एक होता आणि तिथला माळशिरचा एक बैल होता आमच्या बरोबर. तुमचा प्रवास कसा असायचा त्यावेळेस? आमचा त्यावेळेला प्रवास आहे का नाही त्या काळी म्हणजे आम्ही माळशिरसला गेलो का नाही तेव्हा प्रवास आमचा चालतच जवळच्या गावी. बर. म्हणजे बैल झोपून आपल्या छकड्यात वैरण टाकायची जायचं. आणि निवारा वगैरे निवारा ही गावचं जिथं असेल तिथं सोय घ्यायची गायची. कोणाचे बाबा मंदिर असेल की तिथं बांधायची मोहरं. बर. आणि तिथंच गावातली माणसं काय वैरण आणून द्यायची, काय मका द्यायची. म्हणायचे बाबा घ्या आमच्या शेतात न्या एवढं 1 वज 2 वजी असं आम्ही 15 दिवस तिकडे माळशिरस भागात काढलं. तेवढं माणसं त्यावेळेस जुनी सगळी प्रेमानं जेव्हा आम्हाला प्रत्येक ठिकाणी 2-3 चौघाला अशी घेऊन जायची माणसं जेव्हा आमच्या चला हे करा. बैल प्रसिद्ध होता.
तुम्हाला कधीतरी गरज पडली, आर्थिक अडचण आली आणि त्यावेळेस तुम्हाला काय मदत झाली बैलाकडनं? आम्हाला गरज असं काय आहे का एखादा विषय? आहे की एखादी गोष्ट बाबा आम्ही बैलाला आम्हाला मुंबईतला नेल्या आणल्यानंतर बैलाने आम्हाला 50,000 कमवून दिलं. त्याची आमची एक पेडगावला विहीर आणि पाईपलाईन आम्ही त्या साली 1903 साली बघा, म्हणजे 2003 साली ती पाईपलाईन एक विहीर पाडली पेडगावमध्ये बैलाच्या किती खर्च आठवणी. झाला तुमचा त्यावेळेस? त्या टायमाला आमचा खर्च 45,000 रुपये झाला होता. बर, मग ते सगळं बैलानं तुम्हाला बक्षीस मिळवून पैसे दिले? हो, बैलानेच संचानच आमच्या सगळं पैसे ते आम्हाला बक्षीस म्हणून दिलेलं. त्याची आमची मोठी आठवण तेवढीच आहे. म्हणजे करारावर पाठवला होता का त्यावेळेस मुंबईला? हा, करारावर पाठवला होता. पण आम्ही सांगते होतो, आम्ही बैल सोडून काय कवा गेलो नाही. करारावर पाठवला म्हणजे आमचं आम्ही ड्रायव्हर, आम्ही मालक चालक स्वतः सगळं संगच. बरं, मग चालकाला त्यावेळेस काय वेगळे पैसे दिले जायचे का त्यांच्या? चालकाला ते वेगळं आमचं ठरलेलं असायचं. काय म्हणजे तुम्ही द्यायचा का ते द्यायचे? ती द्यायची टक्केवारी असायची का? टक्केवारी बिनजोड किती हो, झालं? बिनजोड ते टक्केवारी. कसं असतं गणित? ती समजा आता तुम्ही मी लाख रुपयाची घेतली डायरेक्ट, आपण 1 लाख भरू हो. आता याच्यात, मग जॉकीला आपण किती टक्के द्यायचे जिंकल्यावरती? जातीला तेव्हा 3% असायचं त्यावेळेस? हो. आता किती मिळतं? आता साधारण आता माझं सोयीच्छेनं माणूस पैसे देते. आता गाड्या पण देतात हा, बक्षीस मिळाले. हो. तवा म्हणजे तवा कसं आहे, तवा त्या टायमा काळात आहे का नाही, आम्हाला भरपूर म्हणजे आम्ही म्हणजे मुजीतच नव्हतो बाबा. 10,000 आलं तरी ते एवढं द्यायचं तेवढ्याचं, आमच्या इच्छेला वाटेल तेवढं आम्ही आम्हाला पैसे द्यायचो. काय टायमाला आबा आमचं दारू प्याला तर आम्ही गाडीगारानं त्यांचं तोंड धुतले आईस्क्रीमनं. तेव्हा ती पहिली गाडीगार असायची. मग ते खाली आबा आमचा जाताना सुरळ ड्रायव्हर म्हणून गाडी न्यायचा जाताना, आणि आबाला आम्ही खाली असं तिकडे न्यायचं, तिकडे खाली गाडीगारानं तोंड धुतलं आम्ही निडळमध्ये फ्रेश करायचं. निम्यातनं आबा आमचा निम्यातनंच उभा राहिला. ये म्हणला अण्णा काळे पारधनाला ह्याच्या पुष्कळ सुंदराला, इतकी दारू पे तुम्ही माणसं म्हणायची आहो ह्याला बसवू नका. नाही म्हणलं आमची गाडी पडली तरी चालत, पण आम्हाला जो ड्रायव्हर हेच. कुठं उभे राहिले? छकड्यात उभे राहिले? छकड्यात उभे राहिले निम्यातनं. निम्म्यातनं का? हा, आणि पळत्या गाडीतनं म्हणले ये. पळत्या गाडीतनं असं हात करीत ये, असं शेजारीच होतं उजव्या खांदावत आणि संजय होता उजवीला. तरी गाडी गावली नाही? ये म्हणायचं. फरकाने एक छकड्याच्या 1.5 छकड्याच्या फरकाने गाडी बसली. ते नानांच्या हातात गुणच होता. गुण म्हणजे मोठा गुण. 200 फूट बैल आमचा नानाबा माग असताना अड्डा चालू झाला, बैल जुपाय काढली की 200 फूट मोर्चा पाया घोड्यावर असा बैल चालत होता संध्या. न काय आवाज नुसता देतात, म्हणजे आवाज द्यायची गरज नव्हती त्याला. मग त्याला मारायची ह्याला गरज नव्हती. त्याला संजय म्हटलं की नाही की असा मोर घोड्या 200 फूट दोघांनी धरला की 200 फूटच बैल जात होता वळेतच. म्हणजे नुसत्या आवाजावरती बैल चालत. नुसत्या आवाजावर इतकी भीती संजयला होती नानाबाची. अजून काय तुम्हाला आठवण येते त्या बैलाची? आता आठवण मस्त येते त्याची, पण काय आता ते किती साली गेला बैल? मग विकला होता का आपल्या? नाही विकलं नाही. आमच्या घरीच हे झाला, आपल्या घरीच आपल्याच घरी अंत्यविधी केला. अंत्यविधी केला त्याला. 1-2 वर्षापर्यंत त्यानं आपलं पळाल्यानंतर 2 वर्ष चांगला साथ दिली. अवताला वेस्ता आपला थोडा पळत नव्हता म्हणून आम्ही बंद केला. बारीक खोंड काय शिकवायचं, पण त्या टायमाला खोंड काय शी व्हायची नाही ती आमच्याकडे.